तर सुरुवात करूया आपल्या मोटो ब्लॉगिंगच्या पहिल्या व्हिडिओला. आज तर आपण ठरवलं ह्यांचं काही झालं तरी हा पहिला ब्लॉग अपलोड होणारच. आत्तापर्यंत ह्यांचं 7-8 व्हिडिओ काढल्या, एकही अपलोड नाही केली. अशी नाही बरं, तशी नाही बरोबर, हे नाही ते नाही. आज नाही, आज काही होते. आज तुम्हाला अख्खी जर्नी दिसणार. जे काय काय होईल, हे फाटके तुटके रिक्षा बिक्षा समोर येतील, जे काय असेल ते आज थांबणार नाही तुमचा भाऊ. सॉरी, असं बोललं नाही पाहिजे, असं फाटके तुटके नाही, पण आज जे काय समोर येणार, डेंजर ड्रायव्हर्स पण येतील समोर, ते पण तुम्हाला दाखवतो. हो का बाय, माझे एवढी चेकिंग काय, मला असं वाटतं पूर्ण होणार नाही. कारण रोज ब्लॉग न करण्याच्या नादामध्ये मी गोप्रो चार्जिंगच नाही केला आणि गोप्रोची बॅटरी आता आहे मात्र 36%. हे कसं झालं आहे माहिती आहे का, देव आता बोलला की तू त्या लायकीचा नाही आहेस. जेव्हा तुझ्याकडे 100% होते ना, तेव्हा तू टाळाटाळ केलीस, आणि आता जेव्हा तुझ्याकडे वेळ कमी आहे, त्या बॅटरीच नाही उरली आहे, आता तुला चूल मचली की भाई केलं पाहिजे आपण. हे आयुष्यासारखं आहे थोडंफार, मला असं वाटतं आहे. जेव्हा आपण 25, 30, 35च्या असतो तेव्हा असं आपल्याला असं वाटतं अजून खूप वेळ आहे, पुढे करू, ते करू. हळूहळू 50-60ला येतो तेव्हा आपल्याला रिअलाइज होतं, अरे यार शिट, आयुष्यामध्ये खूप काही आपण करायचं राहून गेलं आहे, आपलं खूप काही गमवलं आहे आता आपण. पण आता तर बघायला गेलं ना, ह्यांच्या बॅटरीचं 36वरनं पण डायरेक्ट 0वरती येऊ शकते. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की आता काय कसल्या कुठच्या गोष्टीची कुठे काय गॅरंटी उरली आहे मला सांगा. 28, 25 ह्याच्या या वयोगटामध्ये पण माणसाला अटॅक बिटॅक येत आहेत भाई. आता कोणाचीच गॅरंटी नाही राहिली आहे. जो जगला तो जिंकला, अशी गत झाली आहे सध्याची. टन टन टन. तर मी बोलतो की हां, कोणाचा मोबाईल कधी पण स्विच ऑफ होऊ शकतो, कोणाची कधी पण पेटी बनवू शकते. ते दादा जरा थांब, भेंचो एवढी काय घाई असते या रिक्षावाल्यांना, मला कळत नाही. कुठे आहे ना चंद्रयान 3 सोडायचं आहे का, नुसते भेंचो टाटून टाकटूक करून भेंचो निघायच्या मार्गावरती असतात. कुठूनही निघतात, कशाही निघतात. लय विचित्र लोक आहेत भेंचो ती लोक. तर मी बोलत होतो तुम्हाला की स्वतःची काळजी घ्या काका. काकांनी पाण्यामध्ये एवढी गाडी स्लो केली, काकांना वाटलं ऑइल आहे की काय. काकांना बघून माझी गांड पहिले फाटली की मला पाणी वाटतंय की काय, का खरंच ऑइल येते. अगो बाय माझे, अगो बाय माझे, स्वतःच पडला. हवेने धक्का दिला तर पडून गेला. डेंजर डेंजर विषय कोण. हे बहादर भेंचोद. अरे काय गाड्या चालवतात भाई, आज काय सुपारी घेतली का सगळ्या लोकांनी माझी. तर व्यवस्थित गाडी चालवतोय मी, भेंचोद कोण ना कोणतरी जाऊन घेऊन पप्पी बिप्पी देऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. तर थांबा काका, जरा भीती वाटायला लागली आता मला भेंचोद. हां, क्या बात आहे भाई, एक नंबर. इकडे आम्ही 2 हात ठेवून सुद्धा आमची गाण फाटे गाडी चालवायला. हा एक हात फोनवरती ठेवून फोनवरती बोलत गाडीवरती हे करत चाललाय. अमराच्याला घाबर बाबा, घाबर जरा. अयो, याच्या पेट्रोल पण कमी वाटतं. जवली कधी नव्हे ते असतील पेट्रोल पंपला. 3 मिनटामध्ये आपल्याला पेट्रोल भरून बाहेर यायला मिळाले. अशा प्रकारे आपण पुन्हा एकदा लागलेलं आपल्या मार्गी. अरे रे, जरा लवकर निघालो पाहिजे. अरे भेंचोत, मला ग्लोव्ज घ्यायचे. हे नागडे उकडे हात भरावर नाही वाटत. तुम्हाला पण मजा नसेल इथे बघायला. मला ठोकायला येऊ पण नका. जर मी ठोकलो, आपण दोघं ठोकलो, माझा कलिंगड तरी वाचेल. तुमचा टरबूज फुटून जायचा 2 भागात. हेल्मेट तर घाला. हेल्मेट काय फक्त पोलिसांसमोर दाखवायला घेता की काय. ची कटकट रे लोकांच्या, बैल बुद्धी आहेत भाई सगळे. फक्त फाईन वाचवण्यासाठी ते 500 रुपये 500 रुपये वाचवण्यासाठी लोक हेल्मेट घालतात. पण त्यांना हे अक्कला नाही आहेत. चालता चालता रस्त्यावरतून जर बस खाली एक छोटा दगड आला, तर तो छोटा दगड सटकन उडाला आणि तुमच्या मेंदूच्या आरपार गेला, तर काय फायदा आहे. तुम्हाला कळतंय ना, मौत कभी भी आ सकती है भाई.
कळतं एका माणसाचं हे काय म्हणून. हे बघा आता पोलिसांसमोर घाण फाटलेलं हेल्मेट घातलं आहे. तर टरबूज या मगाशी घातलं असतंच तर काय झालं असतं भाई, नियम पाडला असतास ना जरा. आता हे पुढे जाऊन परत हेल्मेट काढणार, हे असं नाही वागलं पाहिजे, कोणीच नाही वागलं पाहिजे. म्हणजे फक्त पोलिसांच्या भीतीपायी तुम्ही हेल्मेट नका घालू, तुमच्या स्वतःचा टरबूज वाचवण्यासाठी पण घाला. किती असते जाताना मला नाही म्हणता माझं ट्रॅव्हलिंग 30 ते 35 मिनटाचं माझं ट्रॅव्हलिंग आहे, एक अंदाज धरून. किती बुलेट जाताना येताना मला दिसत असते. ती होणार कधी कामं भाई, टनाटन का 2 मिनटं सॉरी. जसं इलेक्शन पिरियड जवळ येतो ना तसे सगळे आमदार खासदार टनाटन निधी पास करतात, हे इकडे ते तिकडे. कारण तेच त्याची नंतर मग दाखवायला ते येऊन जातं. चला मान्य आहे, चांगली गोष्ट आहे, तुम्ही करताय पास करताय नंतर, पण म्हणलं ते करून तर घ्या पूर्ण. तुम्ही तुमच्या पहिल्या टर्ममध्ये सगळं प्रॉमिस करता, तो होईपर्यंत सेकंड टर्ममध्ये तुमचं अर्ध काम झालेलं असतं, परत तुम्ही तेच फ्लेक्स मारता. होणार कधी तिसऱ्या टर्ममध्ये? जाऊ द्या, नो पॉलिटिक्स. ॲम्ब्युलन्स आलं अचानक शांत कर रे भाई. शोध वाटलेलंच रे शी काय नेहमी. अरे आता जवळपास मी या रस्त्यावर ती 7 ते 7 वर्ष जातोय रे, तरी व्हेंचो तो खड्डा अजून मला मिस नाही करता येते. काय रे शबाश, काय बोलायचं आता. जकात नाका टोल नाका हा क्रॉस करतोय विदाउट हेल्मेट. भाई टोल नाका विदाउट हेल्मेट क्रॉस करतोय, खरंच करतोय. गाई झोवली, ह्याला भीतीच नाही कसली. अरे दूधवाल्यांना सूट आहे की काय? नाही लेफ्ट मारतोय, तरी समोर बघा फिटलिंग लावली सगळ्याची. का मला तर अजिबात पकडू नका. मी या लोकांसारखं तुमच्या समोर नाही हेल्मेट घातलं आहे. मी कधीपासून हेल्मेट घालून आलो, आतमध्ये गरमीने मरतोय तरी मी हेल्मेट घातलं आहे. हे ॲक्सिडेंट झालं भेंचूर. अगं बाय माझे, कोण कोणाची चुकी आणि कोण कुठून येत होतं, जरासाठी मिस झालं आपलं. हे सवली नाही, त्या गाडीवाल्याची चुकी नव्हती वाटतं. हा स्वतःच एकटा पडला का? मग तिकडे का चालला आहे? ह्याचं डिरेक्शन तर या बाजूने दिसत होतं, मग त्या साईडला का चालला काय आहे? एवढे विषय आपले प्रश्न का पडलेत मला, आणि त्याचं उत्तरही कोण देत नाही आहे. तो एवढा सायलेंटमध्ये चालला आहे म्हणजे नक्कीच मला असं वाटतं त्याची चुकी आहे. पहिले मला असं वाटलं तो फॉलो करेल, ही कुठची गाडी आहे, चिकटकाटी रेनॉल्ट नाही रे, रेनॉल्टला तर EV असते, EV येते. ही दादा जरा थांब जरा, मला बघली तुझी गाडी कुठची आहे. अरे दादा जरा, दादा तर पळतच चाललंय. दादा थांब, माझी स्पोर्ट नाही, माझी क्रूज आहे. दादाला चेस करण्याच्या नादामध्ये माझं विकेट पाडायची. अरे यार, येल्लोमध्ये पास करायचं टॅलेंट लागतं. येल्लो सिग्नल असताना सटकन क्रॉस. दादा तो फुल मूडमध्ये, दादा अजिबात झाट थांबे ना झाला आहे. दादाने लेफ्ट नाही रे, मला लेफ्टला थांबला की काय, घेऊया काय ट्राय करू. प्रश्न काय, 200 किलो भेंचो थांबवणार कोण? रेमटम झाल्यानंतर आणि जवली कोणामध्ये घुसलो तर तो पण पेटी आणि मी पण पेटी. चला आता आलो आहे, जरा बघूनच घेऊया. अगं हिरोची एक्स्ट्रीम आहे भेंचो 250. काय सेक्सी गाडी वाटते. आता तर साईड मिररच वरच्या दिशेने, ह्याला काय एवढा दिवस आम्ही मागून येतोय ते. आपल्याला वाटलं नव्हतं, पण आपल्या गोपुराने चांगलीच आपली साथ दिलेली आहे. अजूनही बॅटरी 19% आहे आणि आपण ऑलमोस्ट पोचत आलेलो आहोत. R15 बाबा, R15 ही मला असं वाटतं एव्हरी स्कूल बॉयची ड्रीम बाईक आहे. म्हणजे स्पोर्टमध्ये विथ फेअरिंगमध्ये आपली जी इच्छा असते तेव्हा R15 खूप लोकांना आवडते. मला पण आवडायची आणि मी पण आधी माझी फर्स्ट प्रेफरन्स R15 होती.
पण ते कॉलेज लाईफमध्ये होतं. जसे तुम्ही मोठे होत जाता ना, कामाला वगैरे लागल्यानंतर अचानक तुमचे चॉईसेस बदलतात. आणि R15 तर मी तेव्हा डिच केलं जेव्हा मी एकदा चालवलं हिला. एका मित्राची गाडी होती, आम्ही पिकनिकला गेलेलो अलिबागला. तेव्हा बोललो बघू रे जरा, ही घेण्याची इच्छा आहे, कधी ना येत्या 1-1.5 वर्षामध्ये बघूया कशी वाटते. आणि भेंडचो तुम्हाला सांगतो, अलिबागला जी घेतली कळव्यापर्यंत चालू मी, म्हणजे 2.5-3 तासामध्ये आम्ही आलो इकडे. भाई भेंचोत कमरेचा तुम्हाला सांगतो प्रॉपर झालेला, प्रॉपर. म्हणजे एवढी लोअर बॅक पेन एवढं होत होतं ना गाडीवरती, ती अशी आहे ना जरा बसायला. म्हणलो रे काय यार, लोअर बॅक पेन, परत ते हँडल तिचं ब्रॉड आहे त्याच्यामुळे ते थोडं हातावरती प्रेशर येतं, मग ते हे पण दुखत होते पाम. म्हणलो भाई हे नको यार, हे तर ह्यांचं गाडी कशी आपली थोडी रिलॅक्सिंग पाहिजे, मस्त. आत्ताची आपली गाडी कशी आहे तशी. मग नंतर मी तो प्लॅन काय झाला, भेंचो अरे चुत्या लोक आहेत रे सावली. कधी कधी इच्छा होते ना असं इकडं ना पुढे काहीतरी हे पाहिजे होतं रे, असं लोखंडाचं काहीतरी असं मोठं असं शिल्ड, म्हणजे ठपकन नंतर ठोकायचं भोसडीच्यांना. हा हॉर्न हेल्मेट लवडाला करतायत, अचानक साटकन येतात. जाऊ द्या. अशा प्रकारे आपण पोचले आपल्या ऑफिसमध्ये. आपण जाऊया आणि दुसऱ्या ब्लॉगची वाट बघा. होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला तरच मी दुसरा ब्लॉग काढीन. आणि ह्या ब्लॉगसाठी तुम्हाला कमीत कमी 11 लाईक्स तरी आले पाहिजे त्या ब्लॉगवर, तरच मी दुसरा ब्लॉग काढणार. ओके, टाटा, सी यू, बाय.